चला समुपस्थित विद्वत वृंद, सज्जन वृंद, माता पिता बंधू आणि भगिनी, या व्यासपीठावरून तुम्हा सर्व श्रोतृगणांच्या चरणकमलावर मी नतमस्तक होते. प्रणाम. चला आज आपल्या या रामपूर या गावामध्ये श्री संत साईनाथ भगवान यांच्या असीम कृपेने अतिशय सुंदर आणि अत्यंत पुण्यमय प्रचुर असं पर्व श्री रामनवमी महोत्सव, जो महोत्सव विदर्भामध्येच नाही, महाराष्ट्रामध्येच नाही, तर संपूर्ण भारतभर फार विशाल आणि भव्य अशा प्रमाणात मनविला जात आहे. कारण आपल्या संस्कृतीचा आराध्य दैवत श्रीरामचंद्र प्रभू आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्या वेळेला श्रीरामचंद्र प्रभूचं मंदिर अयोध्येमध्ये बनायचं होतं, हे दुर्दैव आहे आपल्या हिंदू लोकांचं, की जी आपल्या आराध्य दैवताची जन्मभूमी आहे, जिथे भगवान अवतरित झाले, आणि अशा त्या भूमीवर त्या प्रभूला 500 वर्षपर्यंत तंबूमध्ये राहावं लागलं. हे दुर्दैव आहे. परंतु चला, काही का होईना, आज अनेक संतांच्या अथक परिश्रमामुळे आमचं ते दिव्य असं आराध्य दैवत अयोध्या नगरीमध्ये प्रस्थापित झालं. आज तर महाराज अयोध्यामध्ये आनंदाला पारावार नाही. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे अशा प्रकारचं वातावरण तिथे आहे. फार भव्य अशा प्रमाणामध्ये रामनवमी महोत्सव अयोध्यामध्ये आज महाराज मनविला जात. दूरदूरून अनेक साधक गण, अनेक अधिकारवान ऋषीगण त्या अयोध्या नगरीमध्ये भगवंताच्या या महापर्वामध्ये सम्मिलित होत आहे. आणि तेच पर्व आज भगवंताच्या असीम कृपेने आम्हाला देखील महाराज मनविण्याचं सौभाग्य मिळालं. हे खरोखरच महाराज आपलं भाग्य नाही. तुका म्हणे भाग्य, थोडं ऐकते, या नावे मुळीचे संसारी जन्मीचे याच लागे. खरा भाग्यवान तो महाराज. आपण काल बघून गेलो की ज्याला भक्तिरूपी अमृताचं पान करायला मिळत आहे, ज्याला भक्तीचं दान मिळालेलं आहे. आणि म्हणून चला, त्या भगवंताने अशीम कृपा करून हा योग आपल्या जीवनामध्ये आणला. त्या भगवंताला शतशः आपण धन्यवाद देऊया. आणि या कार्यक्रम याचे नियोजन करणारे श्री संत साईबाबा यांची जी कमिटी आहे, ज्यांचे महाराज अथक परिश्रम आहे. मी पहिल्या दिवशी बोलून गेले की एवढं नियोजन करणं एवढी साधारण गोष्ट नाही आहे. प्रत्येक ठिकाणी महाराज कार्यकर्त्याला धावावं लागतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढा हा जो महाराज भव्य कार्यक्रम दिसतो आहे,
लाखो रुपयांचा खर्च याचा आहे. आणि म्हणूनच मला थोडं समजलं की यावर्षी पाहिजे अशी वर्गणी अजून गोळा झाली नाही. कार्यकर्ते तर महाराज तुम्ही जर दिलं नाही, मला तर पहिल्या दिवशी असं वाटलं की तुम्ही दिलं म्हणून एवढं सुंदर आयोजन गेल्या 10 ते 12 वर्षापासून होत आहे. आणि त्यावेळेला महाराज खरोखर मला तुमचं कौतुक करावं वाटलं. पहिल्या दिवशी मी सांगून गेली कि जो देता है वही पाता है. जो महाराज भगवंताच्या या कार्यामध्ये या सत्कर्मामध्ये भरभरून देईल, यथाशक्ती ज्याची जेवढी शक्ती असेल तेवढी, तर भगवंत महाराज अनंत हाताने त्याला देईल. कारण आमच्या भगवंताचं एक आहे, घेशी तेव्हा देशी ऐसा असंच उदाहरण. तो पहिले महाराज घेतो आणि नंतर देतो. सुदाम देवांचं चरित्र आपण बऱ्याचदा ऐकून गेलो. भगवंताने महाराज प्रत्यक्ष द्वारका सारखं एक द्वारका नगरीसारखं नगर सुदाम देवांकरता बनवून दिलं होतं. एवढंच नाही तर जसा आपला खास राजमहल होता तसा सुदाम देवांकरता देखील बनवून दिला. जे महाराज एका एका कणासाठी अन्नाच्या आयुष्यभर महाराज परिश्रम करते राहिले, परंतु त्या सुदाम देवाने ज्या वेळेला 3 मुठ पोहे भगवंताला दिले तर 1 मुठी पोह्यामध्ये गाव सुवर्णाचा दिला. भगवंताने दिलं सुदाम देवाला, परंतु कधी दिलं की ज्यावेळेला महाराज 3 मुठ पोहे सुदाम देवाने समर्पित केले. आज तर महाराज तुम्ही सर्व चंद्रपूर जिल्ह्यातील लोक अतिशय भाग्यवान आहे. मी नेहमी सांगते की लक्ष्मीची कृपा इकडे खूप आहे. आणि म्हणून भगवंताने महाराज तुम्हाला भरभरून दिलं. जो कोलमाईस मध्ये नोकर आहे त्याला 50,000 रुपये पगार, मग जो साहेब आहे महाराज त्याला किती हजार असेल, हजार जाऊ त्या लाखो असेल. आणि म्हणूनच हे देण भगवंताच आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की ज्यांनी आतापर्यंत इथे वर्गणी दिली नसेल त्यांनी महाराज, कारण आता केवळ 3 दिवस शिल्लक राहिलेले आहे कार्यकर्त्यांकडे,